वळूयात पुढच्या बातमीकडे। गौतमी पाटीलच्या गाडीमुळे झालेल्या अपघातानं मंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। चंद्रकांत पाटलांनी डीसीपीला फोन केल्यानंतर रोहित पवारांनी चंद्रकांत दादांना चांगलंच ट्रोल केलं आणि या वादात आता जितेंद्र आव्हाड आणि सदाभाऊ खोत सुद्धा उतरलेत। पाहूयात। गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षाला धडक दिल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे। 30 सप्टेंबर रोजी पुण्यामधल्या वडगाव बुद्रुक परिसरामध्ये गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाला जोरदार धडक दिली। त्या अपघातात रिक्षाचालक समाजी मरकळे हे गंभीर जखमी झाले। अपघाताच्या वेळेला गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती, तरीही चंद्रकांत पाटलांनी थेट डीसीपीला फोन लावत गौतमीला उचलायचं की नाही असा सवाल केला। यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय। डीसीपी साहेब ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला तुम्ही म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होता का भूत ड्राईव्ह करत होता? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीण नाही गौतमी पाटील तिला नोटीस द्या। खरं तर हे खूप दुर्दैवी आहे, कारण का भारतीय जनता पक्ष जो मी ओळखते, भारतीय जनता पक्ष एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून त्याची ओळख होती। अटलजी असतील, अडवाणीजी असतील, त्यानंतर सुषमाजी असतील, अरुण जेटली साहेब असतील, असंख्य कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, नेत्यांचे कष्टाने उभे राहिलेला भारतीय जनता पक्ष आहे। पण एक भारतीय जनता पक्षाकडून मला आश्चर्य वाटते की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सातत्याने ज्या पक्षाकडून मला कधीच अपेक्षा नव्हती की एवढी पातळी सोडतील। रिक्षाच्या अपघातानंतर कारवाईच्या मागणीसाठी जखमी रिक्षा चालकाच्या मुलीनं चंद्रकांत पाटलांची भेट घेतली होती। यावेळेला चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना फोन केला होता, पण हीच क्लिप व्हायरल झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांवर विरोधकांनी निशाणा साधला। सदाभाऊ खोत यांनी मात्र चंद्रकांत पाटलांची बाजू उचलून धरली। त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, खून झाले, फायरिंग झाले, घरात जाऊन दरोडे झाले, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही। गौतमी पाटीलला अरेस्ट करा, काय मर्दमुखी हो, कसल्या मर्दाच्या औलादी आहेत या। आणि दादांची सवय आहे की एखादा व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर लगेच त्या विभागाला फोन लावायचा आणि कामाच्या दृष्टीनं पुढचे निर्देश द्यायचे, आणि त्याच पद्धतीनं त्याने दिला। त्याच्यामध्ये काही मोठं गैर असं नाही आहे, कारण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना दादांची होती। परंतु राजकारणाच्या पटलावरती ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या त्याचा अर्थ सरळ आहे, या प्रस्थापितांना विस्थापित माणसं राजकारणामध्ये चालत नाहीत। गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर आलाय। या सीसीटीव्हीमध्ये गाडी एका पेट्रोल पंपाजवळ थांबल्याचं दिसतंय। या गाडीतून 2 व्यक्ती उतरताना दिसतायत। त्यातला एक व्यक्ती पेट्रोल पंपाच्या दिशेनं चालत येताना दिसतोय। या पेट्रोल पंपावरून गाडी पुढे गेल्यानंतरच गौतमीच्या गाडीचा अपघात झाला। अपघात प्रकरणी गौतमीचा ड्रायव्हर संतोष उभे याला पोलिसांनी अटक केली आहे। ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार चालकानं मद्यप्राशन केलं नसल्याचंही समोर आलंय। 30 सप्टेंबरला झालेल्या या अपघातानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले, मात्र जिच्या गाडीमुळे अपघात झाला ती गौतमी पाटील मात्र अद्याप समोर आलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।